प्रेज द लॉर्ड. मी तुम्हा सर्वांचं माझं यूट्यूब चॅनल वर्ड ऑफ गॉडमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे. प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देऊया. आज त्याने पुन्हा एकदा आपल्याला एक संधी दिली ज्याच्याद्वारे आपण प्रभू येशूच्या नावाला गौरव करत आहोत आणि परमेश्वराचं स्मरण करत आहोत. माझ्या परमेश्वराच्या लेकरांनो, आज जे वचन मी तुम्हासमोर घेऊन आलेलो आहोत ते वचन आहे इर्मया याचा 29वा अध्याय यातून 11 ते 13 वचन. हे मी आता तुम्हासाठी वाचणार आहे. परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हाला पावेन. प्रेज गॉड. माझ्या परमेश्वरांच्या लेकरांनो, जे वचन आपण वाचलेलं आहे त्या वचनामध्ये आपल्याला ठाम कळतं की परमेश्वराच्या मनामध्ये आपल्याबद्दल ज्या योजना आहेत त्या आपल्या हिताच्या आहेत. आणि परमेश्वर आपल्याला खात्रीने सांगतो की ते जे विचार किंवा ती जी योजना आहे ती आपल्या भावी परिस्थितीसाठी अनुकूल आहेत, म्हणजे आपल्यासाठी कम्फर्टेबल आहेत. पण आज प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये परमेश्वराच्या योजनेने न चालता तो स्वतःच्या कल्पनेने किंवा स्वतःच्या योजनेने चालण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा आपण ह्या जगामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये परमेश्वराच्या योजनेने न चालता स्वतःच्या विचाराने किंवा स्वतःच्या कल्पनेने चालतो, त्यावेळी आपल्याला भरपूर संकट किंवा दुःखाचा सामोरा करावा लागतो. आज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःख आहेत, काही ना काही संकट आहेत. कदाचित ते आपण परमेश्वराची इच्छेनं न चालण्यामुळे पण असू शकतात. पण त्या गोष्टीवरती मनन करण्याआधी आपण ह्या गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं आहे की परमेश्वराची आपल्या बाबतीत अशी काय इच्छा आहे किंवा त्याची आपल्या आयुष्यात अशी काय योजना आहे, तेव्हा तो म्हणतो की ते तुझ्या भावी परिस्थितीसाठी अनुकूल आहे. ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला उत्पत्तीचा यातला पहिला अध्याय ह्यातून 27 व 28 वचन वाचणं आवश्यक आहे. ते वचनाकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यावर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचा प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी ह्यावर सत्ता चालवा. कोणी आमीन म्हणेल का? परमेश्वराच्या लेकरांनो, जे वचन आपण आता ऐकलं त्यामध्ये आपल्याला कळतं की परमेश्वराने जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यावर अधिकार करण्यासाठी त्यांनी मानवाची निर्मिती केली. म्हणजे परमेश्वराची ही योजना होती की मनुष्याने ह्या पृथ्वी तलावरती अधिकार गाजवावा, त्याने ह्या पृथ्वी तलावरती पूर्णपणे राज्य करावे. परमेश्वर म्हणाला की जा, ही पृथ्वी व्यापून टाका, मी तुम्हाला ह्याचा अधिपती नेमतो. म्हणजे परमेश्वराने आपल्याला ह्या पृथ्वीचा किंवा त्याचा वारसदार म्हणून नेमलं होतं. जसं आपण आपल्या ह्या जगिक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीचं म्हणतो ना, आज मी एवढं कमवून ठेवलंय, माझ्या ह्या गोष्टीचा माझा मुलगा वारसदार आहे, माझ्या ह्या गोष्टीची माझी मुलगी वारसदार आहे. तर ज्या परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीवरती अधिकार गाजवण्यासाठी परमेश्वराने मानवाची निर्मिती केली आणि त्याला म्हटले की मी तुला ह्या गोष्टीवरती अधिकार गाजवतो. जा, ह्या आकाशातने उडणारे पक्षी, समुद्रातले पोहणारे मासे आणि सर्व भूतलावरचे जलचर ह्याच्यावरती मी तुला अधिकारी नेमतो. हालेलुया. परमेश्वराची किती महान योजना आपल्या आयुष्यामध्ये होती. तो आपल्यावरती किती प्रेम करत होता. त्याने आपल्यासाठी किती फार मोठी योजना आखून ठेवली होती. पुढे तुम्हाला देखील माहिती आहे की
हवेने सैतानाच्या बोलण्यामध्ये येऊन जे कार्य परमेश्वराने त्यांना करण्यास मनाई केली होती त्याने ते कार्य केलं. तिने ते फळ खाल्लं, ती फळ तिने आदामाला दिलं, आदामाने देखील ते फळ खाल्लं. त्यांनी परमेश्वराच्या योजनेचं उल्लंघन केलं व स्वतःच्या इच्छा किंवा स्वतःच्या योजना त्यांच्या आयुष्यामध्ये आणल्या आणि त्या योजनेमुळे किंवा त्या कल्पनेमुळे मनुष्याच्या जीवनामध्ये पाप आलं. त्या पापामुळे मृत्यू आला आणि मृत्यूमुळे पश्चाताप आला. या योजना परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या आयुष्यात नेमल्या नव्हत्या. परमेश्वराच्या योजना आपणास एक राजा म्हणून जगण्याची होती. आपण परमेश्वराचे लेकरं आहोत आणि तो सगळ्या गोष्टींचा मालक आहे आणि त्याचा अधिकार त्याने आपल्याला दिलं होतं. जेव्हा परमेश्वराने आदामाला आणि हवाला पृथ्वीतलावरती टाकलं त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख आणि कष्ट आले. या परमेश्वराने गोष्टीचं उल्लंघन केल्यामुळे आपल्या आयुष्यात आलेले दुःख आणि कष्ट आहे. या गोष्टीवरती मनन करण्यासाठी मी तुम्हाला बायबलमध्ये एक गोष्ट ज्या गोष्टीची नमूद केलेली आहे त्या गोष्टीचं उदाहरण देतो. बायबल आपल्याला एका योनाच्या आयुष्याचा आपण जर विश्लेषण बघितलं तर बायबलमध्ये एक साक्ष आहे की ती म्हणजे योनाची. योना हा परमेश्वराचा निवडलेला सेवक होता. नीतिपत्वाने राहत होता, परमेश्वरासाठी प्रिय होता, परमेश्वराच्या योजनेप्रमाणे तो त्याचं आयुष्य व्यतीत करीत होता. एके दिवशी परमेश्वराने त्याला सांगितलं की तू जा निनिवे शहरात जा आणि तिकडच्या लोकांना माझ्याबद्दल सांग. ही परमेश्वराची योजना योनाच्या आयुष्यामध्ये होती. पण योनाला तिथे जायचं नव्हतं. योनाची इच्छा नव्हती की त्याने निनिवे शहरात जावं. म्हणून तो काय केला, त्याने परमेश्वराकडनं पळ काढला. तो जाऊन एका जहाजामध्ये लपला जे तार्कस नावाच्या शहराला जात होते. आज आपल्या प्रत्येक जणांच्या आयुष्याकडे जर आपण बघितलं असे कितीतरी ख्रिस्ती भाऊबंधू आहेत जे परमेश्वराकडनं पळ काढतायत, जे परमेश्वराच्या नावापासून दूर जात आहेत, त्याच्या वचनांपासून दूर जात आहेत. परमेश्वराचं वचन सांगतं की माझ्या लेकरांनो मजजवळ या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. पण आपले लोक ख्रिस्ती बांधव किंवा जे जगात लोक आहेत हे त्याकडे न येता ते ह्या जगातल्या भरपूर असे गोष्टी आहेत त्याच्याकडे वळतात. जसा योना एका वेगळ्या शहराला जाणाऱ्या नावेमध्ये लपला होता तसं आपल्याला देखील आपण विचार करणं गरजेचं आहे की आपण कोणत्या नावेमध्ये बसलेला आहोत. की ती नाव लोभाची आहे का, ती नाव व्यभिचाराची आहे का, ती नाव खोटं बोलण्याची आहे का, ती नाव फसवणूक करण्याची आहे का, ती नाव व्यसनाची आहे का. अशी ती कोणती नाव आहे ज्या नावेमध्ये आपण सवार झालेलो आहोत आणि परमेश्वराच्या वचनांपासून आपण दूर जाण्याचा प्रयत्न करतोय. पुढे आपणास कळतं की जेव्हा योना त्या नावेमधून पुढे जात असतो तो त्या तळघरामध्ये जाऊन बसतो आणि त्याला असं वाटतं की परमेश्वर मला इथं बघणार नाही. पण परमेश्वर आपल्या परिस्थितीबद्दल पूर्णपणे जाणून असतो. शास्त्रामध्ये परमेश्वराने म्हटलेलं आहे की मी तुला तुझ्या मातेच्या उदरापासून जाणतो. शास्त्र हे देखील म्हणतं की मी तुझ्या डोक्याचे केस ना केस देखील मोजून ठेवलेले आहेत. तर मला सांगा आपण परमेश्वरापासून लपणार आहोत का? आज फार ख्रिस्ती लोकांच्या मनामध्ये हा विचार असतो की मी एक पद्धतीने पालन केलेलं आहे एका गोष्टीचा, संडेला सकाळी चर्चला जाऊन आलो, सर्व काय केलो आणि आता माझी पाप क्षमा झाली आणि आता मी पुन्हा येतो आणि माझं जे जगिक वाचन आहे त्याच्यामध्ये मी पुन्हा गुरफटून जातो. म्हणजे तुम्ही इकडे पण जाता आणि इकडे पण येता, म्हणजे तुमची लाईफ बॅलन्सिंग होत जाते. ह्या अर्थ म्हणजे तुम्हाला परमेश्वर जाणत नाही का?
पुढे आपल्याला कळतं की जेव्हा योना त्या तळघरामध्ये लपलेला असतो तेव्हा त्या समुद्रामध्ये अचानकपणे फार जोराचा वादळ यायला सुरू होते. समुद्र खवळतो, इतक्या जोरजोराच्या लाटा त्या येऊ लागतात की ते जहाज डुबण्याच्या परिस्थितीमध्ये येते. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या परमेश्वरांच्या लेकरांनो की जेव्हा आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत किंवा कष्ट आहेत किंवा संकट आहेत, ह्या गोष्टीचा विचार करताना तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की ते दुःख संकट कष्ट तुम्हाला कोणाकडून आहेत. ते दुःख कष्ट तुम्हाला सैतानाकडून आहेत किंवा ते दुःख कष्ट तुम्हाला परमेश्वराकडून पण आहेत. सैतान आपल्या आयुष्यामध्ये दुःख कष्ट आणतो, ह्या गोष्टीमध्ये काहीच हे नाहीये. पण तुम्हाला सांगा, जर तुम्ही सैतानाच्याच बाजूला आहात तर तो तुमच्या गोष्टीकडे का तुम्हाला त्रास देईल? त्याच्यासाठी तर तुम्ही त्यातलेच आहात. तुम्ही जर त्याच्या पद्धतीने वागत असाल तर तुम्ही त्याच्याच पद्धतीचे आहात, तर तो तुम्हाला त्रास नाही देणार. कारण की सैतान हा जे परमेश्वराकडे झुकलेला आहे, जे परमेश्वराकडे वाकलेला आहे किंवा जे परमेश्वराच्या वागण्याकडे जातो त्यांच्या मागे पडतो, त्यांच्या आयुष्यामध्ये त्रास देतो. पण जेव्हा तुम्ही परमेश्वराकडनं पळता किंवा जेव्हा परमेश्वराकडनं दूर जाण्याचा प्रयत्न करता तेव्हा परमेश्वराने ज्या गोष्टी निवडलेलं असतं त्या लोकांना सही करेक्ट मार्गावरती घेण्यासाठी देखील त्यांच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण करतो. जसं योनाच्या गोष्टी आयुष्यामध्ये त्यावेळेला वादळ आला होता. कधी कधी परमेश्वर जेव्हा चिडतो आपल्याला एवढंच कळतं की माझा परमेश्वर शांत आहे, दयाळू कृपाळू आहे. नाही प्रियानं, तो आपला पिता आहे. आणि जेव्हा जसं तुम्ही तुमचे मुले वाईट गोष्टीकडे वळत असताना तुम्ही त्यांच्यावरती चिडता किंवा राग येता, तसं आपला स्वर्गीय पिता देखील आपण त्याच्या गोष्टीकडनं पळून जाताना तो आपल्यावरती चिडतो आणि रागवतो. जे आयुष्यामध्ये जे संकट आलेले आहेत, जे दुःख आलेले आहेत, हे जाणून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. आणि हे आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपण आपल्या परमेश्वराला ओळखतो, आपल्या पित्याला आपण ओळखतो, त्याच्या वचनानुसार त्याच्या बोलण्यानुसार चालण्याचा प्रयत्न करतो. आणि तेव्हा आपल्याला कळतं जेव्हा आपण त्याच्या वचनापासून दूर जातो किंवा त्याच्या बोलण्यापासून दूर जातो आणि आपल्या आयुष्यात संकट येतात तेव्हा आपल्याला त्याची ओळख पडते की माझ्या आयुष्यात जे दुःख आहे किंवा माझ्या आयुष्यात जे संकट आलेले आहेत ते माझ्या चुकीमुळे आलेले आहेत. मी माझ्या परमेश्वरापासून दूर झालेला आहोत आणि माझी परमेश्वराची इच्छा नाही आहे की मी ज्या परिस्थितीमध्ये आहे किंवा मी जे आयुष्य जगत आहे सध्या ते आयुष्य मी जगावं. तेव्हा तो आपल्या आयुष्यामध्ये तो संकट येतं. जसे योनाच्या आयुष्यामध्ये दुःख आले, संकट आले, तेव्हा ते वादळ आलं, तसं आपल्या आयुष्यामध्ये दुःख आणि वादळ येतात जेव्हा तुम्ही निवडलेला असता. आपण निवडलेले लोक आहोत. आपल्यावरती परमेश्वराची एक स्पेशल अनॉइंटिंग आहे. आपण त्याचे लेकर आहोत, त्याचे वारसदार आहोत. शास्त्र आपल्याला सांगतं की त्याने आपल्याला एक अधिकार पद दिलेलं आहे, एक अधिपती पद दिलेलं आहे. आणि जेव्हा आपण त्याच्या इच्छेने चालत नाही किंवा त्याच्या इच्छेने वागत नाही तेव्हा त्याला राग येतो. मी माझ्या आयुष्यामध्ये भरपूर मूर्तीपूजा केली, भरपूर व्यसन केले, दूर गेलो, परमेश्वरापासून लांब गेलो होतो. पण परमेश्वराने मला निवडलेलं होतं. मी एवढ्या डिप्रेशन मधून गेलेला आहे. कमीत कमी साधारणतः 2018 ते 2017 ते 2020 हा माझ्या आयुष्यातला एकदम पडखड म्हणजे पडखड. खायला पैसे नाही, राहायचे ठिकाणा नव्हता, काय नव्हता. पण मी परमेश्वराला त्यावेळी जवळ आलो होतो. परमेश्वराने मला निवडलं होतं. त्याच्यानंतर मी परमेश्वराकडे आलो होतो, परमेश्वराकडे वाढलो होतो आणि परमेश्वराच्या इच्छेने जेव्हा वागणंच केलं, आज मी तुम्हा समोर बसून परमेश्वराला गौरव देत आहे. हालेलुया. जसं त्यावेळेस त्या नावेमध्ये असताना योनाने वादळ आणि ते सर्व काही पिक्चर बघितली, त्याच्याबरोबर जे लोक होते त्या लोकांना पण जेव्हा ते घाबरले होते ते देखील म्हणत होते की आजरे अचानक कसं काय हा समुद्र खवळला, अचानक काय कसं वादळ आलं. जेव्हा तुम्ही परमेश्वरापासून लांब जाता तेव्हा तुमच्या बरोबर जे तुमचे लोक असतात ते देखील त्या संकटामध्ये येतात.
पुढे आपणास कळतं परमेश्वरच्या लोकांनो की योना त्या लोकांकडे येऊन म्हणतो, तोपर्यंत योनाला जाणीव होऊन जाते की आता माझा स्वर्गीय पिता माझ्यावरती खवळलेला आहे, आता मला त्याला शरण जाण्याशिवाय काय अर्थ नाहीये, मला माझी चूक माहिती पडलेली आहे आणि मी परमेश्वराकडे क्षमा मागणं मला गरजेचं आहे. तो मनामध्ये परमेश्वराचा पश्चाताप करतो, परमेश्वराकडे क्षमा मागतो आणि जाऊन त्या लोकांना म्हणतो की तुम्ही काय करा, मला ह्या नावेतून मला समुद्रामध्ये टाका, म्हणजे मला तुमचं हे वादळ शांत होईल आणि तुमचा जीव वाचेल. बघा, हे तोच मनुष्य म्हणू शकतो ज्याला आपल्या चुकाची जाणीव असते आणि तो म्हणतो आणि आपल्या पित्यावरती विश्वास असतो, तोच हे वाक्य काढू शकतो. कारण की योनाला खात्री होती की तो स्वर्गीय परमेश्वराचा पुत्र आहे आणि काही झालं तरी परमेश्वर त्याला इजा होऊ देणार नाही, म्हणून तो येऊन ठामपणे म्हणतो की मला तुम्ही ह्या नावेच्या बाहेर टाका. त्याने स्वतःची चूक कबूल केली, त्याला कळालं की मी माझ्या परमेश्वराबद्दल मी चूक केलेली आहे, मी माझ्या परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वागत आहे, मी माझ्या परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे चालत नाही. आज आपल्या जर आयुष्यामध्ये आपण त्या पश्चाताप करून परमेश्वराकडे कबूल केलं आणि आपण परमेश्वराला जाऊन म्हटलं की माझं चुकलं आहे, मला क्षमा कर, मला यातून बाहेर कर, तर परमेश्वर देखील आपल्याला माफ करेल. पुढे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा ते लोक योनाला त्या परमेश्वराच्या दासाला उचलून समुद्रात टाकतात, तेव्हा समुद्रामध्ये एक मोठा मासा तोंड आ करून त्याचा वाट बघत बसलेला असतो. तो त्या माशाच्या पोटामध्ये जातो. आता परमेश्वराच्या त्या दासाने योनाने काही थोड्या वेळी पश्चाताप केला होता आणि परमेश्वराकडे क्षमा मागितली होती. तो त्या संकटामध्ये होता जिथं फार मोठं वादळ आलेलं होतं, तो मरणारच होता, ती नाव डुबणारच होती आणि त्याला त्याची जाणीव झाली आणि तो जेव्हा उठून त्या माशाच्या तोंडामध्ये जेव्हा मासा त्याला घेतो, तुम्ही विचार करा योनाची परिस्थिती काय झाली असेल. त्याच्या मनामध्ये देखील हा विचार आला असेल की बाबा मी तर तिथं मरणार होतो, आता तर इथं खचितच मरणार, हा विचार आला असेल का? मला तुम्हाला सांगू द्या माझ्या परमेश्वराच्या लेकरांनो, जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने खऱ्या हृदयाने तुमच्या परमेश्वराकडे क्षमा मागता, तुमच्या पश्चातापाची कबुली देता, तेव्हा परमेश्वर तुमच्यासाठी एक मार्ग तयार करत असतो जी तुमच्या सुटकेसाठी असते. तो मासा त्या मध्य समुद्रामध्ये, तुम्ही मला सांगा, त्या लोकांनी योनाला त्या समुद्राच्या मध्यभागी फेकले. आता योना काय फार मोठा स्विमर होता का? तो का पोहत पोहत किनाऱ्यापर्यंत पोहोचणार होता का? पोहोचू शकला असता का? मध्यभागी नाव आहे, वादळ सुटलेलं आहे आणि योना म्हणतो की मला टाका म्हणजे वादळ शांत. त्या माणसाने त्या योनाला मध्यभाग समुद्राच्या मध्ये टाकलं, वादळ शांत झालं. योना पोहून येऊ शकला असता का? नाही. तो मासा माझ्या परमेश्वराने योनाच्या सुटकेसाठी तिथे तयार करून ठेवला होता. जेव्हा योनाने स्वतःच्या मनामध्ये परमेश्वराच्या योजनेविरुद्ध कार्य केले, या गोष्टीचा पश्चाताप केला, माझ्या परमेश्वराची योजना सुरू झाली की मी माझ्या दासाला कशा पद्धतीने वाचवू. हालेलुया. तो मासा त्या परमेश्वराने योनाच्या सुटकेसाठी तिथे आणून ठेवला होता. ही माझ्या परमेश्वराने योनाच्या आयुष्यामध्ये केलेली व्यवस्था होती, कारण की परमेश्वराची योजना नेहमी आपल्या भल्यासाठी असते. आता जेव्हा योना त्या माशाच्या पोटामध्ये होता, तेव्हा योनाने काय केलं? तो निरंतर प्रार्थना करत होता. तो निरंतर प्रार्थना करत होता की मला ह्या संकटातून सुद्धा बाहेर काढ. तुम्ही जर विचार केला तर त्या काळामध्ये माणसं असेच फिरायचे नाही, त्यांच्याकडे शस्त्र असायचे. कारण की तो काळ फार लुटारूंचा काळ असायचा. लोक रस्त्यामध्ये एकमेकांना लुटायचे, तर लोक आपल्या सेल्फ डिफेन्ससाठी चाकू म्हणा काही ना काही हत्यार ठेवायचे. योनाच्या जवळ काही ना काही हत्यार असेलच. का त्याने माशाच्या पोटामध्ये पोट फाडण्याचा प्रयत्न केला नसेल का? की त्याच्या शस्त्राने त्याला पोट फाडावे, काही ना काहीतरी प्रयत्न केला असेल. पण शास्त्र आपल्याला काय सांगतं की योनाने नित्य नियमाने तो माशाच्या पोटामध्ये परमेश्वराचा धावा करीत होता.
परमेश्वराच्या लेकरांनो, जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये संकट वाढतात किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पश्चाताप करता पण तुमचे संकट कमी होत नाही, ते वाढत असतात, तर तुम्ही आनंद करा, तुम्ही परमेश्वराला धन्यवाद द्या. कारण की ते संकट वाढलेले नसतात तर परमेश्वर तुमच्यासाठी एक वेगळं द्वार किंवा एक मोठा मार्ग तयार करत असतो, जो तुमच्यासाठी आजच्या परिस्थितीत फार 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 चांगला असतो. पण तुम्हाला त्या वेळेमध्ये, त्या परिस्थितीमध्ये नियमाने परमेश्वराचा धावा करणं फार गरजेचं आहे. गुडघे टेकून परमेश्वराकडे पश्चाताप करणं फार गरजेचं आहे. परमेश्वराला धन्यवाद देत राहणं फार गरजेचं आहे. परमेश्वराला धन्यवाद देणं गरजेचं आहे की धन्यवाद परमेश्वरा, मी त्या परिस्थितीमध्ये होतो, आता त्या परिस्थितीतून मला वाचवलं, मी ह्या परिस्थितीमध्ये आलेलो आहे, मी तुला धन्यवाद देतो की तुम्हाला ह्या परिस्थितीमधनं पण काढणार आहे. माझ्या काल पाठीमध्ये दुखत होतं, माझ्या पाठीचं दुखणं कमी झालं, आता माझं डोकं दुखतंय, मला धन्यवाद देतो की पाठीचं दुखणं बरं झालं, आता डोकं दुखत आहे, मी धन्यवाद देतो की ते डोकं पण दुखणं कमी होणार आहे. कारण की परमेश्वर जो तुमची पाठीचं दुखणं बरू करू शकतो, तो तुमचं डोकं दुखणं पण बंद करू शकतो. जसं योनाने 3 दिवस लगातार त्या माशाच्या पोटामध्ये प्रार्थना केली, जेव्हा तो एका संकटातून निघाला दुसऱ्या संकटामध्ये पोहोचला, तसं आपल्या आयुष्यात जे संकट आहेत, जे दुःख आहेत, जे क्लेश आहेत आणि तुम्हाला वाटतं की मी पश्चाताप केलेला आहे, मी पश्चातापी हृदयाने परमेश्वराकडे गेलेलो आहे, मी परमेश्वराच्या आज्ञेनुसार आता चालत आहे, तरी देखील माझ्या आयुष्यातले दुःख कमी होत नाही, तर मी तुम्हाला खरं 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 सांगतो की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फार सुखी आहात. तुम्ही स्वतःला फार सुखी समजा आणि परमेश्वराला धन्यवाद द्या, कारण की परमेश्वर तुम्हा बरोबर आहे आणि तो तुमच्यासाठी तुमच्या परतीचा किंवा तुमच्या सुटकेचा मार्ग तयार करत आहे. हालेलुया. तुम्ही आमेन म्हणेन का? पुढे तुम्हाला माहिती आहे की 3 दिवस रात्री नंतर जेव्हा योना त्या माशाच्या पोटातून बाहेर आला, तो निनवे शहरास गेला आणि त्याच्याद्वारे पूर्ण निनवे शहराचं तारण झालं. जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे येता, तुमच्या इच्छेनुसार वागलेल्या गोष्टींसाठी परमेश्वराकडे पश्चाताप करता आणि त्या पश्चातापामध्ये परमेश्वर तुमची परीक्षा घेतो, तुम्ही त्या संकटामध्ये परमेश्वराला सोडत नाही, त्याच्या विचारानुसार तुम्ही चालता, त्याच्या वचनानुसार तुम्ही चालता आणि जेव्हा परमेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये कार्य करतो आणि तुम्हाला एक नवीन जीवन देतो, त्या जीवनाद्वारे तुमच्या एकट्याच नव्हे तर तुमच्या कुटुंबाचं तारण होतं, तुमच्या शेजाऱ्याचं तारण होतं, तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या एरियाचं तारण होतं, तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहराचं तारण होतं आणि हालेलुया, तुम्ही ज्या पृथ्वी तलावर राहता त्या पृथ्वी तलातील प्रत्येक लोकाचं तारण होतं. कारण की माझ्या परमेश्वराची योजना ही सर्वांसाठी आहे, ती कुणा एकासाठी नसते. हालेलुया. कारण की जसं परमेश्वराचं शास्त्रामध्ये आपण आज वाचलेलं आहे की तुम्ही जेव्हा पश्चातापाने त्याचा धावा करता, तुम्ही जेव्हा पश्चातापाने त्याला मागता, तुम्ही जेव्हा पश्चातापाने स्वतःच्या चुकाची कबुली करता, तो तेव्हा तुम्हाला पावतो. त्या माशाच्या पोटामध्ये असताना योनाने पश्चाताप केला, त्या माशाच्या पोटामध्ये असताना परमेश्वराचा त्याने धावा केला, त्या जहाजामध्ये असताना त्याला त्याच्या चुकाची जाणीव झाली आणि त्या चुकाबद्दल त्याने परमेश्वराची क्षमा केली. आज तुम्ही देखील माझ्या परमेश्वराच्या लेकरांनो, जर आपण आपल्या आयुष्यामध्ये परमेश्वराच्या योजनेने चालत नसू आणि आपल्या आयुष्यामध्ये दुःख, क्लेश, संकट असतील, तर आपण देखील आपल्या परमेश्वराकडे आपल्या मनाने चालण्याच्या गोष्टींची क्षमा मागणं गरजेचं आहे. जर आज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पश्चाताप केलेला आहात, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्याच्या योजनेप्रमाणे चालत आहात आणि तरी देखील दुःखामध्ये आहात, तर मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही आनंद करा. तुमच्या आयुष्यामध्ये परमेश्वराची महिमा येणं फार नजीक आहे. हा मी अनुभव घेतलेला आहे. मी 3 वर्ष खडतडीचे काढले. माझ्या आयुष्यामध्ये एवढं डिप्रेशन आलं. 3 वर्षानंतर जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये मी परमेश्वराच्या योजनेत चालू झालं, मला ब्लॉकेजचा त्रास झाला, माझी बायपास सर्जरी झाली. मी त्या गोष्टीने निघून मी ह्या गोष्टीमध्ये आलो. मला ही सर्जरी, तुम्हाला खरं सांगतो, मला त्यावेळेला पण होऊ शकली असती, पण परमेश्वराची योजना तशी नव्हती. आपला परमेश्वर किती महान आहे. त्याने त्यावेळेला माझा विचार केला की माझ्या बाळाकडे, माझ्या लेकराकडे त्याची काळजी करणारा कोण नाहीये, त्याची परिस्थिती नाहीये, तो खर्च पेलावू शकणार नाहीये, तो एकटा आहे,
त्याने मला जे त्रास दिला, जो आजार दिला, ते योग्य वेळेमध्ये दिला. माझ्याकडे जेव्हा लोक होते, जेव्हा माझी ताकद होती, जेव्हा माझी क्षमता होती, आणि विशेषतः जेव्हा माझं हृदय परमेश्वराला पूर्णपणे ग्रहण करण्यासाठी तयार होतं, तेव्हा माझी सर्जरी झाली. मी त्या गोष्टीतनं बाहेर आलो, मला आरोग्य मिळालं. मला त्या आजारपणामध्ये परमेश्वराने झेलून धरलं. त्या आजारातनं मी बाहेर आलो, मला पूर्ण आरोग्य मिळालं, आणि मी माझं पूर्ण आयुष्य परमेश्वराला समर्पित केलं, आणि आज मी तुमच्या समोर परमेश्वराचं वचन वाटत आहे. हालेलुया. ही आपल्या आयुष्यातली परमेश्वराची योजना असते. म्हणजे परमेश्वराच्या लेकरांनो, मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही देखील आज तुमच्या मनामध्ये संकल्प करा की ज्या योजना परमेश्वराच्या असतील, आपण त्या योजना माहिती करून घेणं गरजेचं आहे. आज तुम्ही भरपूर लोक तुमच्या आयुष्यामध्ये बघू शकाल, जे लोकांकडे काही ना काही दान असतं, काही ना काही गोष्टी असतात, जे चांगलं बोलू शकतात, चांगल्या गोष्टी ग्रॅप्स करतात. परमेश्वराची योजना त्यांच्या आयुष्यामध्ये वेगळी असते. कदाचित ते चांगले संदेश होऊ शकतात. काही जणांकडे एक वेगळं म्युझिकचं टॅलेंट असतं, ते चांगले आराधक होऊ शकतात. आज काही जणांकडे कुणाला त्याचं बॅकग्राऊंड काहीच नसतं, पण त्याच्याकडे भरपूर धन असतो, ते चांगले पेरणारे होऊ शकतात. आपली कॉलिंग आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. परमेश्वराची योजना माहिती करून घेणं फार गरजेचं आहे, आणि त्या योजनेनुसार चालणं आपल्या आयुष्यामध्ये फार गरजेचं आहे. आज जे वचन होतं ते स्वतःला ओळखण्याचं वचन होतं. आज जे वचन होतं ते वचन परमेश्वराची योजना आपल्या आयुष्यामध्ये कार्यरत करण्याचं होतं. आपल्या सर्वांचा एक पर्पज आहे. परमेश्वराने आपल्याला या पृथ्वी तलावरती त्याच्या गौरवासाठी ठेवलेलं आहे. हे आपलं कर्तव्य आहे, हे आपलं काम आहे. आपण ते काम नित्य नियमाने करणं फार गरजेचं आहे. आपण युनाच्या आयुष्याचा संदर्भ घेतलेला आहे. जसं तो त्याच्या आयुष्यामध्ये पश्चाताप केला, त्याने जसं परमेश्वराचा धावा केला, आणखी जास्त संकटामध्ये गेल्यावरती त्याने परमेश्वराला कशा पद्धतीने तो समर्पित झाला, त्याप्रमाणे देखील आपण आपल्या आयुष्यामध्ये समर्पित होऊन परमेश्वराचा धावा करणे गरजेचं आहे. आणि परमेश्वर जसं त्याच्या शास्त्रात म्हणतं की मी तेव्हा मी तुम्हाला पावेल, तर तो आपल्याला पावल्याशिवाय राहणार नाही. मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की आपण आपल्या आयुष्यामधले ज्या योजना आहेत, त्याने तुमच्या आणि माझ्या आयुष्याची योजना आहे, त्या योजनेचं स्मरण त्याने आपल्याला करून द्यावं. तो आपल्याशी बोलावं, आणि आपण त्याच्या योजनेप्रमाणे या पृथ्वी तलावरती चालावं. पुन्हा भेटूया पुढच्या वचनांमध्ये. तोपर्यंत गॉड ब्लेस यू. आमेन.